हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सैल ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया 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 हालेलुया. लूक 19 अध्याय 1 ते 10 वचन घेऊया आपण. त्याने यरीहोतून प्रवेश केला. त्यात तो पुढे जात होता. तेव्हा पहा, एक सक्काई नावाचा एक माणूस होता. कोण एक माणूस? काय? कोणतरी एक होता माणूस. काय त्याचं नाव होतं? सक्काई. पण कोणतरी असा एक माणूस होता. तो मुख्य जकातदार असून पैसेवाळा, कर वसूल करणार. हालेलुया. तर अरे येशू कोण आहे हे पाहण्यासाठी तो प्रयत्न करत होता. इतकी गर्दी होती, माणसाला आता सर्दी एवढी झाली की विचार नाही. त्या टायमाला गर्दी, पण या टायमाला माणसाला झाली सर्दी, मग खोकला झाला. तर तो उंबराच्या झाडावर चढलेला. आता आपल्या इकडे लग्नाला उंबर काढतात, बरोबर की नाही? हालेलुया. तर बघूया काय सांगते पुढे. गुटखा काय होता? हुका. ठेंगणा. कोण? याच्यात कोण ठेंगणे नाही का? आहेत. हालेलुया. पण तो गर्वाने बसलेला होता. हालेलुया. तर प्रभू येशूचं एक शिक्षण आहे, कोणाचं मन कसं बदलावं. 21 सर्वांचा हृदय जाणणारा व्यक्ती प्रभू येशू. आणि त्यांनी मन बदलून कसं काढलं? एवढा कठोर हृदयाचा होता, पैशावाळा होता. हालेलुया. समजलं? गर्व होता. असा मनुष्य तिकडे झाडावर चढलेला होता. हालेलुया. आणि तो झाडावर चढलेला आहे. हालेलुया. येशू बोलला खाली ये. हालेलुया. तुझ्या घरात यायचं. त्याच्या घरामध्ये म्हणजे काय माहिती? त्याच्या हृदयात. प्रारंभिकरस पहिल्या पत्रात 3 अध्याय 16 व 17 वचन असते. त्या घरात फक्त पैसाच जमा होता. लोकांना लुटायचं हे जमा होतं. लोकांना लुटायचं हे जमा होतं. या घरामध्ये त्यांनी कधी देवाला वेळ दिली नव्हती, पैशाला वेळ दिली होती. गरिबाचं खायचं, लोकांचं लुटायचं. हालेलुया. या घरात फक्त त्यांनी तेच जमा केले. आता तुम्ही पण स्वतः विचार करा, या हृदयाच्या घरात काय जमा केले? पैसा जमा केलाय, नफरत जमा केले, निंदा, द्वेष, हेवा, कोणत्या प्रकारचं जीवन आपल्या शरीरामध्ये जमा केले? त्या प्रभूला आम्ही आमच्या जीवनात जमा केले. ज्या व्यक्तीने जर प्रभूल्या घरामध्ये एंट्री दिलेली असेल, तो व्यक्ती दयाळू असतो, दानधर्म करणारा असतो, प्रार्थनेने जीवन जगणारा असतो, दुसऱ्याविषयी काळजी त्याच्या जीवनात येते, लोकांचं भलं कसं करावं, लोकांच्या हृदयात देव नाही, त्यांना देवाचा मार्ग कसा दाखवावा. आता प्रभू येशूने ह्या माणसाच्या शरीराच्या आतमध्ये प्रवास केला, एंट्री केली. आणि जेव्हा त्याला सांगितलं, आता मला तुझ्या घरात यायचं आहे. काय सांगितलं? काय म्हटलं? आज मला तुझ्या घरी, या घरी नाही, हृदयाच्या घरी. कारण
त्याच्या 10, 17, 18 मध्ये दिले ना, श्वास देणं घेणं, तर श्वास मिळाला पण आत्मा नाही मिळाला. त्याला फक्त आत्मा मिळालेला, तो धन पैसा संपत्तीचा, देवाच्या राज्याचा आत्मा नव्हता. येशू माहितीये तुम्हाला, येशूकडे आत्मा होता. वयाच्या 30 वर्षात लोक 22-23 वचनामध्ये पवित्र आत्मा ध्येय रूपाने त्याच्यावर उतरला. आकाशातून वाणी झाली, त्याला सांगितलं, तू माझा प्रिय पुत्र आहे, तुझ्या बाबतीत माझा जीव संतुष्ट म्हणजे मी समाधानी आहे, तूच माझा खरा जीवनात कार्य करणारा मुलगा. एक अनुभव तुम्हाला घ्यायचा. या झक्क्याला येशू ख्रिस्त ते सांगतोय, मला तुझ्या घरात यायचंय. आता तुमच्या घरामध्ये राग आहे ना, नफरत आहे ना, भांडण आहे ना, निंदा आहे ना, आहे की नाही, द्वेष आहे की नाही, कुरकुरे आहे की नाही, कुरमुरे आहेत की नाही. ये पहिला आहे माणसामध्ये. येशू त्याला सांगतो, ठेंगणा आहे म्हणून ठेंगणा समजू नको. अरे आता मी अब्रामाच्या घरामध्ये नेऊन सोडतो. अरे आणि तुला मी अब्रामाचा मुलगा बनवतो. जर तू ऐकलं तर. येशूने त्याला तेच सांगितलं, आज या घराला तारण होते. तेव्हा तो ठेंगणा मनुष्य कसा धावणार मला सांगा. एवढी गर्दी जमलेली आहे आणि तिकडे ठेंगणा आहे, तो ठेंगणा मनुष्य कसा जमा होईल. त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला. काय पाहण्यासाठी? एवढा पैसा होता ते दुर्बीण मधून पण बघितलं, चष्म्यामधून पण बघतात की. येशूला त्या वाटेने ती वाट करायची होती, या वाटेला जायचं होतं. किती लोकांच्या कशाला खास खास करते जर हातवरती. येशूला ह्याच वाटेने जायचं होतं, लोकांना परत करायला, सुधारायला. आजार, दुःख, आपत्ती, समस्या, संकट, ह्याच्यातून त्यांना मुक्त करायचं होतं. म्हणून येशू, जो मनुष्य शोधतो त्याला सापडतो. मग ते 7:7 मध्ये दिले, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी. त्यांनी खऱ्या मनाने येशूला बघण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला येशू प्रसन्न झाला. तुम्हीही जीवनामध्ये, मग ते 7:31 प्रमाणे, तुम्ही येशूला खरोखर पाहण्याचा प्रयत्न करत असतील तर येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात डायरेक्टली उतरेल. काय सांगितलं? जर येशूला पाहायचं असेल तर पहिलं प्रथम मन साफ. मग ते 5:8 मन साफ. खऱ्या मनाने आम्ही येशूला पाहायला आलेले लोक नाही. लक्षात ठेव. त्याने काय सांगितलं? झक्कया खाली ये, तुझ्यामध्ये जो गर्व आहे तो खाली कर, मी येतो तुझ्याजवळ. मग ते 23:12. जो मनुष्य पैशाने, घमेंडने, गर्वाने भरलेला आहे त्याला पहिलं खाली यायचं, नम्र बनायचं. नम्र बन. मग ते 23:12. जो नम्र बनेल तो पुढे जाईल आणि जो कठोर बनेल तो कमजोर पडेल. नम्रता, आमच्यामध्ये नम्रता होती. मग तरी काय सांगितलं, तू खाली आहे आता, मला बघू नको, मी तुला बघितलेलं. काय सांगितलं? तुला आता मी बघितलेलं आहे, तुला आता मला बघायची गरज नाही, मी तुला बघितले, तू खाली आता.
मला आता तुझ्या घरामध्ये यायचं. तुझं घर पैशाने भरलेलं आहे. लोकांच्या नफरताने तुझ्या घरामध्ये एंट्री सुरू आहे. लोकांचे शाप या घरावर उतरत आहे. हालेलुया. तुम्ही विचार करा पहिला. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला एक शिक्षण घ्यायचं आहे आणि ह्या शिक्षणाचा जो अनुभव जो आहे ना तो पहिला आत्मपरीक्षण करायचा. हालेलुया. येशू काय बोलला त्याला? हालेलुया. तुमच्या घरात काय आलं? हालेलुया. ते पहिले शिका, मग तुम्हाला माहिती. कारण येशू जेव्हा आपल्या हृदयात येतो तेव्हा आपले सगळे प्रश्न सोडले जातात. हालेलुया. तेव्हा त्वरेने खाली उतरला, त्याने आनंदाने त्याची आदर आणि स्वागत केलं. मनापासून त्याने त्याचा स्वीकार केला. जेव्हा आम्ही मनापासून देवाचा स्वीकार करतो तेव्हा देव आमच्या जवळ येतो आणि आम्हाला आरोग्य देतो. समजलं? हालेलुया. आपल्या प्रत्येकाला एक गोष्टी शिक्षण घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि या शिक्षणाचा जो अर्थ आहे ना तो आम्हाला शोधून काढायचा. हालेलुया. जतपर्यंत आम्ही शोधत नाही तत्पर्यंत आम्हाला सापडत नाही. म्हणून ते सांगते पहिलं राज्य आणि नीतिमान. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्याय वचन 6. वचन घेऊ. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय वचन 6. मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ अरे सोनं पण नाही, रुपये पण नाही, चला जी आहे ते तुला देतो. नाझरेत काय सांगते? नाझरेतकर येशूच्या नावाने चालायला. त्याच्याजवळ कोण होता? प्रभू येशू. त्यांनी आम्हाकडे पाहायला सांगितलं. हालेलुया. पेत्र आणि योहान होता, त्याला काय सांगितलं? हालेलुया. तुम्ही तो आम्हाकडे पहा. काय सांगितलं? हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला देवाच्या शिक्षणाचा अनुभव घ्यायचा. जेव्हा आम्ही खरोखर येशूकडे पाहतो तेव्हा आमचे रस्ते मोकळे होतात आणि मी या जगाकडे पाहतो तेव्हा आमच्या रस्त्यामध्ये काटे येतात. म्हणून मग ते 7:13 मध्ये दिले अरुंद दरवाजाने आज प्रभूमध्ये जेव्हा येतात ना तेव्हा समस्या, दुःख, आपत्ती येतात. मग ते 10-17 माणसाच्या बाबतीत सांगू. या गोष्टी तुम्हाला शिकायचं आहे आणि प्रभूच्या द्वारे तुमचं मजबूती पहिली बनवायची. म्हणून जतपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला नाही तत्पर्यंत तुमच्यामध्ये प्रभूची उपस्थिती येत. त्याने काय सांगितलेलं आहे? हालेलुया. योहान मध्ये 20:22 वचन मध्ये येशू आपल्या शिष्याला सांगतो पवित्र आत्म्याचा स्वीकार कर. आता तुम्ही पवित्र आत्म्याचा जेव्हा स्वीकार करता तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. पण येशूचे शिष्य नाही, येशूच्या शिष्याने पवित्र आत्म्याचा स्वीकार केला नाही, नंतर करावा लागला. जतपर्यंत तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचा स्वीकार होत नाही तत्पर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त येणार. जगायचं नाव का राहिलं या बायबलमध्ये? एवढा पापी असून सुद्धा लुटमार करणार का असं ठेवलं? मला सांग, का ठेवलं असं मला सांग. हालेलुया. कारण त्यांनी खऱ्या मनाने येशूला शोधायचा प्रयत्न. तुम्ही खऱ्या मनाने जर शोधला ना तर तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुम्हाला येशू मिळाला तर परत तुम्हाला इकडे यायची गरज नाही. हालेलुया. कारण तुम्हाला जे शिकायचं आहे ते ह्या पवित्र शास्त्रात तुम्हाला शिकायचं. आणि हे शास्त्र जर तुम्हाला मिळालं तर तुमचं भविष्य बदलेल. याने शास्त्र पकडलं. त्यांना माहिती होतं माझ्याकडे धन पैसा सगळं आहे परंतु प्रभू येशू नाही. आज एवढा लोक या माणसाच्या मागे लागते ते काहीतरी आहे. तसा तो शोधायला आला आणि त्यांनी येशूला आपल्या जीवनामध्ये. अरे हे बघा इथे प्रार्थना आहे ना तिथे शैतान पण आहे जोडीला. तुम्हाला काय वाटतं? इकडे शैतान पण आहे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे.
तुम्ही सगळ्यांशी संगत पकडणार, मैत्री करणार आणि देवाचं वचनापासून तुम्ही दूर होणार. फार मुश्किल. मग तुम्हाला फार रडावं लागेल. कारण परमेश्वरचं राज्य तसंच आहे. कोणत्याही गोष्टी तुम्हाला शैतानांचं पकडले ना तर तुम्हाला पहिलं तोंडी खोटं बोलायला लागेल. तेव्हा 8:44 आणि तुमच्यामध्ये तिथून सुरुवात करेल. सगळं खोट्याचं काम करत 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 राहून स्वतःची जिंदगी बरबाद करतो. हे प्रश्न असतात. खोटापणा इथूनच सुरुवात होतो. 1 चूक 2 3 4 5 अशी वाढतो. मग तिकडे तुम्हाला खोट्याच्याच परिणामाने भोगावं हे शिकायचं. म्हणून योहान 8:32 दिले, सत्य ज्या दिवशी तुम्हाला समजेल सत्य बंधनातून मुक्त करेल. सत्य म्हणजे परमेश्वराची जेव्हा तुम्हाला खरी ओळख होईल तेव्हा ते तुमच्यामध्ये असलेली जी बंधन आहेत ती तोडली जातील आणि तेव्हा तुम्ही पवित्र आत्मेने परिपूर्ण बसले जाल. सत्य नेहमी समजून घ्या. सत्याला विरोध करू नका. सत्य मनुष्याचं भविष्य आहे. आपल्या प्रत्येकाला सत्यात खूप फायदे आहेत. आपली कर्म तसा आपला धर्म. म्हणजे कान दळल्यासारखे झाले. कान हालेलुया. आपलं सत्य जीवन हे शरीरात हमेशा ठेवा. कारण सत्यच तुम्हाला तिथे न्यायचंय स्वर्गात. असत्य नाही. अधोलोकात जायचं असेल तर खोटंपणा, अहंकार, गमीर, मीपण. हे बघा, धन पैसा वस्तू कधी या पर्वाचा ठेवू नका. एक क्षण कधी हात पडेल खाली तो माहिती नाही. पण जेवढं चांगलं करता येते तेवढं करा. शांतीत राहणार. मी लोकांना एकच सल्ला देतो, ज्याला सगळ्यात जगातलं सगळं धन पाहिजे असेल तर गोरगरिबाची काळजी घ्या. चांदर आणि त्याचा रिझल्ट बघा किती टक्के तुम्हाला आहे. निस्वार्थीपणा. हा स्वार्थ ठेवायचा नाही. तर मी सांगेल मी दान एवढं करतो, मी दान करतो. नाही नाही नाही, काही करायचं नाही. कोणाला बोलायचं नाही. जे करणार असेल ते देवाचे सेवक असतील. त्याप्रमाणेच करून तुम्ही पुढचा कार्य करायला सुरुवात करा. परमेश्वराचा महान आशीर्वाद तुमच्या जगात आदाम जो होता हा देवाचा आज्ञा पाळणारा होता. तिसऱ्या व्यक्तीची संगत पकडली आणि आज्ञाच मोडली. गुजरातीमध्ये म्हण आहे, 3 तिगाडू काम बिगाडू. समजूच आहे ना. 3 तिगाडू काम बिगाडू. बरोबर आहे ते. तिघे आले तेव्हा की नाही, आदामाने जेव्हा होता, साप आला तेव्हा बिघडलं का? पण ते सांगते 3 पदरी दोरी तुटत नाही. सांगते आणि 3 पदरी दोरी कोण आहे? पिता पुत्र पवित्र आत्मा. हे 3 एक असेल तर मनुष्य मजबूत राहील. आणि हे बिघाडू असले तर गोंधळ पडेल. प्रश्न तुम्हालाच घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सोडायचा. आपण फक्त काय माहितीये का, मानव एक हवेवरची माणसं आहे. टायर पंक्चर झाला तर कमीत कमीत हवा मारता येईल किंवा हवा भरता येईल किंवा पंक्चर काढता येईल. पण माणूस पंक्चर झाला तर काढायला फार कठीण. महत्व समजून घ्या. आणि महत्वामध्ये म्हणजे महत्व समजून घ्या. आणि महत्वामध्ये जे सामर्थ्य आहे ती पहिले वचन शिकवते. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी माणसाच्या घरी. मला सांगा, येशू पापी लोकांसाठीच आलेला. योहान 1:29. तो लोकांचं भलं करण्यासाठी आलेला. आणि जे पापी लोक आहेत आणि त्यांच्या संगतीला तुम्ही जाऊन त्यांना कुठेतरी चेंज करायची आहे. पण आज जमाना तसा नाही. आज उठते पापी लोक पवित्र लोकांना बिघडवतो. असं समाजाचे खेळ सुरू झाले. आज विचार करा, आदामाच्या काळातला नाही पाहिजे आपण, प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळातला पाहिजे. तर प्रभूचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो. जो प्रभूच्या काळातला आहे तो समाधानी आहे, तो शांती आहे, तो आनंदात आहे आणि तो अभिषेकात आहे. पण जो प्रभूच्या काळातला नाही तो कुठेतरी नुकसान.
म्हणजे किंवा जगणे उभारून प्रभूला म्हणाला, जगै उभा राहून त्या प्रभूला म्हणाला, प्रभूजी अरे प्रभूची पहा, पहा, मी आपले अर्धद्रव्य मी अर्धद्रव्य दरिद्रास देतो, मी दरिद्र्यास देतो. आणि मी अन्यायाने कोणाचे काय सांगते अरण्याचं काय असं म्हणते, अन्यायीने कोणाचं काही घेतले असेल, काही घेतलं असेल तर ते चौपट करा. चार परत. कोण मनुष्य आहे मला सांगा की देवाचं दान मी लपवलेलं आहे, काढलं नाही, दिलं नाही. हालेलुया. ते चार पट करायचं. हालेलुया. आम्ही दान धर्म सुद्धा लपवतो. हालेलुया. मग आपली प्रगती कशी होणार मला सांगा. जो दान धर्म करतो मनापासून तर तो आशीर्वादित होतो. प्रगती होते. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. मी कोणाकडे काय मागत नाही, बरोबर, पण माझं कार्य कसं होते, कोण देते मला सांगा. तुम्ही जेवले का नाही जेवले, कुठून आला हॉटेलमधून, देवाने पाठवलं ना, जेवले की नाही, हा फक्त ढिकळ द्यायचं बाकी नाही. हा प्रश्न राहील. अरे मनुष्य थोडस विश्वास, त्याच्या योजना किती चांगल्या आहेत माहिती. मी शिकलो पहिल्यापासून देण्यासाठी 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 देण्यासाठी. आता मी खातोच, प्रसिद्ध नाही का, पण आज एवढा लोक तो पण खातोच. येते की नाही येते. कधी कोणाकडे सांगितलं का जरा 2 किलो तांदूळ तू पाठव, सांगितलं. त्याने शिकवलेलं तेच आहे, जे की 34-15. परमेश्वर जर आहे जोडीला तर टेन्शन नाही. प्रभू येशू ख्रिस्तानी योहान 7 मध्ये 5,000 लोकांना भोजन दिले. पुरुष होत्या, स्त्री पण होती, मुलं पण होती. इतका मोठा आशीर्वाद होता की विचार करू शकत नव्हता. देवाकडे बघा सगळं आहे, पण माणसाकडे काहीच नाही. या जगण्याने धन फक्त स्वतःसाठी जमा केलेलं होतं. त्याला वाटलं मी जगात मोठा होईल, धन जमा करू. पण त्याला समज आलं, कारण माझं धन स्वर्गात जर नसेल तर हे कोणासाठी नाही. त्याला आत्म्यामध्ये देवाचं राज्य भेटलं. देव उतरला त्याच्या खऱ्या जीवनात. तुमच्यामध्ये आता देव उतरला नाही. ज्या माणसामध्ये देवाचा आत्मा उतरलेला आहे, प्रभू येशू उतरलेला आहे, तोच मनुष्य फक्त दानधर्म करू शकतो. नाहीतर एकाला सुद्धा दानधर्म करण्याची शक्ती मिळते. लाखो रुपयाचं कर्ज काढून तुम्ही दुनिया गोष्टी करू शकते आणि जिंदगीभर कर्जबाजारी होऊ शकते, पण देवाचा हिस्सा आपल्याला निघायला फार. जक्कयाला प्रभूने पकडलं. घरी जेव्हा आला तेव्हा त्याला शांती मिळायला सुरुवात झाली. तेव्हा जक्कयाला नाही सांगितलं की मला पैसे काढून दे. हालेलुया. येशूने त्याला सरळ भाषा सांगितलं, मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि सुरुवात केलं त्याच्या मनाच्या आत्म्याची तयारी करून. जसं त्याच्या हृदयात शिरला तर हळूहळू शिरल्यानंतर त्याला मनात शांती आली. आणि शांती अशी आली की त्याला वाटलं हे सगळं जग शून्य आहे. या माणसाच्या हातात काही नाही, ना पैसा, ना थैली, ना काहीच नाही. तो चालत असता. पैसे वळते त्याची माणसं आहे, तरी तो किती उत्साहित आहे, आनंदित आहे, शांतीत आहे, अद्भुत करत आहे, चमत्कार करत आहे, पापी लोकांना चांगला मार्ग दाखवत आहे. अशा पद्धतीने तो कार्य करत करत पुढे चाललेला आहे. तर मग माझं वंश का झिरो असावं. हालेलुया. आणि तेव्हा त्याला सत्य कळालं. योहान 8:32 प्रमाणे तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. काय योहान 8:32 काय सांगते? सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून, म्हणजे खऱ्या देवाची ओळख होईल. तेव्हा तुमच्या पापातून तुम्हाला नक्की सुटका मिळेल. मग तेव्हा समजेल की देव आपल्या जोडीला आहे. जर देव आहे तर जीवन आहे, देवच नाही तर जीवन आपलं खाली 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 चालतं. एक उत्साहित राहा. जोडीला काय येत असेल ना ते बघा. म्हणून मी लूका अध्याय 16 वचन 19 इकडे असा अनुभव देण्यात आलाय
की आपल्या जीवनामध्ये कसा मार्ग आम्हाला सापडावा. तसंच लोक 15 ते 11 पासून एका बापाला 2 मुलं होती. आम्ही त्याच्यातलेच आहे. परमेश्वरापासून धन सगळं घेतलं आणि इकडे चला तिकडे चला, पैसे उडून बसले ना, परत खाली राहिलं ना, परत हात वरती करतात, देवा चांगला धंदा दे, चांगला पैसा दे. देव सांगतो तू उडून आलेला एवढा हालेलुया, तुला मी पैसे वायफळ गोष्टीसाठी. आता या उदयापुत्राचा जो खरा अनुभव होता, त्याला सत्य कळालं, तो बंधनातून मुक्त झाला, त्याला सापडलं सत्य. नंतर कळालं की हे जग मला तारण देणार नाही, माझा बाप मला तारण देणार नाही. माझा स्वर्गीय बाप मला मिळाला, त्यामुळे माझ्याजवळ सगळं आहे. जगात कोण कोणाचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, फक्त स्वार्थ लाईफ एक जीवन आहे माणसाचं, आणि या स्वार्थाला ना औषध नाही. स्वार्थी जीवन असं असते, त्याला एक औषध नाही, त्याला औषध नाही. पण येशू एक जीवन आहे, सगळं नाही, काही कमी नाही. कमी आम्ही आहे, आम्ही कमी पडलेले. आमची प्रार्थना, आमचा तांदळ, या 2 गोष्टी तुमच्या जवळ असल्या ना, तुम्हाला मागायला लागणार तर तुम्ही विचार करायला लागेल की देव कसा देतो. तो 4 लोकांना सांगायला लागतो की देवाने मला हे दिलं, देवाने मला ते दिलं, देवाने मला ते दिलं. म्हणून मी लोकांना बोलतो, शरीर तुमचं नाही, शरीर तुमचं नाही, तुम्हाला विकत घेतले येशू. पहिल्या पत्रामध्ये 6:19 त्यांनी विकत घेतले. तर त्या शरीरावर फक्त हक्क जे आहे तो परमेश्वराचा. तुम्ही हक्क सैतानाला दिलाय. त्यामुळे त्यामुळे भावना, मोह, वासना हे सगळं तुमच्या जवळ आणलेलं आहे. तुम्ही त्याला वेळ दिली पण प्रभूला वेळ नाही दिली, म्हणून आज तुम्ही प्रभूच्या मार्गावर लक्ष देता. आणि त्यामुळे तो शैतान तुम्हाला चुकीच्या कल्पनात, रस्त्यात नेण्याचं काम. म्हणून शिकता शिका की परमेश्वराची उपस्थिती माझ्या जीवनात आहे. म्हणून म्हणते 6:19-20 वचन दिले, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. जी संपत्तीचं खरा अनुभव जो आम्हाला पाहिजे तो स्वर्गात. आणि तुम्हाला फसवतो सैतान, आम्हाला पण फसवायला येईल. मग आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे काम कोणाचं आहे. चांगलं आणि वाईट हे 2 गोष्टी आपल्याला दिली, तो शोधायचा आपल्याला. जर शोधून काढलं तर आपले फायदे आहेत, जर शोधलंच नाही तर आपलं नुकसान आहे. देव कुठे भेटते? दगडाचे, फायबरचे, हारकाचे, मेणबत्तीचे, प्रगतीचे, नयनाचे, हे देव तुम्हाला भेटते. थोड्या दिवसासाठी आले, माहेरी गेले, असा प्रश्न आहे. येशू तो योगान्वित आहे. म्हणून योहान 17:3 वचन दिले, सार्वकालिक जीवन एकच आहे, जो एकच जो देव येशू ख्रिस्त त्याला ओळखा. आज जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल ना, तर सत्य बोलता येणार नाही, खोटं बोलून तुम्हाला झालं. कारण तो योहान 8:44 तो एक लबाडीचा बाप असतो. आणि तेव्हा आपल्याला हे पवित्र शास्त्र, हे शिक्षण पुढे देणार नाही. थोडस देईल. प्रार्थना असते 24 तासाची निरंतर प्रार्थना. ज्या प्रार्थना संघामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो, जेवण आहे, खाणं आहे, तुम्हाला मार्गदर्शक आहे, सर्व प्रश्नाची जर सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शक शिक्षण नियम विधी आहेत, तर ती प्रार्थना तुमच्या प्रत्येकाला उपयोगी आहे. इथूनच तुमची घडण खरी होते, कारण ते परमेश्वराचं घर आहे. स्वतः 122. तेव्हा तुम्हाला आनंद निर्माण झाला पाहिजे. ते शिक्षणाचं, प्रभू येशू शिक्षणाकडे ओळखतो आणि ते शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण त्या जगाला शिकवलं. वयाच्या लहान असतानाच त्यांनी पवित्र शास्त्राचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याशीच बोलायला लागला. आणि 18 वर्षानंतर तो आला, तो परिपूर्ण पवित्र आत्मेने भरून आला. त्याने फक्त निर्णय एकच घेतला, तो शरीराने घरी पण आत्मेने देवाशी होता. म्हणून योहान 4:24 उपवासकाने प्रार्थना करताना आत्मेने व खरीपणाने. येशू ख्रिस्ताचं लाईफ तेच होतं. शरीराने तो इकडे आहे पण आत्मेने देवाशी होता, कारण तो पवित्र आत्मेने जन्माला आलेला.
म्हणून लोक 3:22 मध्ये तोच साक्ष देतो. ज्या वेळेला लोक 1:26 पासून वचन दिलेलं आहे गब्रिएल देवदूताद्वारे, तिथून सुरुवात केली. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परस्पराची छाया तुझ्यावर होईल, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. कारण तोच पवित्र आत्म्याने या सर्व गोष्टीचा मार्ग जगासाठी दिला. हा अनुभव दिलेला होता. म्हणून त्याचं जे जीवन आहे पवित्र शास्त्रात दिलं नाहीये. पण आत्म्याचं ज्या व्यक्तीला गिफ्ट आहे तो सांगू शकते की आत्म्याने तो कुठे होता आणि शरीराने कुठे आला. लोक 3:22-23 मध्ये सरळ भाषामध्ये, योहान 1:29 मध्ये वचन सांगते, हा पहा जगाचे पापे दूर करणारा देवाचा आला तिकडे. आज तुम्ही तर नाही त्याला सांगता हा जगाचे पापे दूर करणारा, तो काही जगाचा पाप दूर करतो. येशू त्याच्यात नाही मिळत, येशू वचनात आहे. हे सिद्ध करते. हे शास्त्र आहे ना, पवित्र शास्त्र सिद्ध करते. कोणती वस्तू सिद्ध करू शकत नाही. हे तुम्हाला जीवन देईल. लोकांचं परिवर्तन ह्याच्याने होते, बाकी कोणत्या वस्तूने नाही, कोणत्या गोष्टीने परिवर्तन नाही झालं. स्वतः येशू ख्रिस्त योहान 6 मध्ये सांगते, 27 पासून वचन आहे, नाशवंत अन्नासाठी तुम्ही श्रम करू नका, जे पित्याने देव केलेले जो मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हाच तुम्हाला जीवन देणार, यासाठी श्रम करा. तर हे जे शिक्षण आहे, लोक कोणते कोणते शिक्षणामध्ये येशूला उभं करतात, तसं नाही ना. शिक्षणासाठी पवित्र शास्त्र लागतं आणि त्या शास्त्राद्वारे मनुष्य पवित्र होतो. शेवटला आता येईल काळ, तर शेवटला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आणि समजायचं आहे. तुम्ही माणसामागे लागू नका, मध्ये असं करा. मी तुम्हाला बोला माझ्या मागे पण नका लागू. हे घ्या शास्त्र आहे, याला म्हटलेलं आहे पवित्र शास्त्र. ही तुम्ही स्वतः घ्या, वाचा, शिका आणि देवाच्या राज्याचा प्रवेश करा. प्रभू तुम्हाला मोठा आशीर्वाद देईल. हालेलुया. छोटेसे एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बापा, संत दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. तू सत्य परमेश्वर आहे. तुझ्या वचनात आणणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक कर. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक प्रभूचा आशीर्वाद देईल. सर्व लोकांवर परमेश्वरचं राज्य मिळवतील. कार्यकर्त्यावर प्रभूच्या मार्गात चालणारे प्रत्येक लोक प्रभूची इच्छेप्रमाणे जीवन जगणारे, हर दुःखी, संकटात, निराशात अशा लोकांना प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो आम्ही. हालेलुया.